इथं 500 ते 600 पोरं आम्ही अडकून आहेत. एक संपूर्ण महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक तरुण ऑनलाईन मोठ्या पगाराच्या नोकरीच्या जाहिरात पाहून विदेशात जाण्याचा प्रयत्न करतात. यात काही जाहिराती फसव्या देखील असतात. तरुणांना भारतातून त्या ठिकाणी बोलावून त्यांना वेगळंच काम करायला लावलं जातं. काम नाही केलं तर प्रचंड यातना देतात. अशी घटना महाराष्ट्रातील काही तरुणांसोबत घडली आहे. महाराष्ट्रातील 25 तरुण चांगल्या पगाराच्या आमिषानं गोल्डन ट्रायंगल मध्ये अडकलेत. या तरुणांना प्रचंड यातना दिल्या जात आहेत. बिहारमधल्या एका तरुणाला तर गोळ्या घालून मारून टाकण्यात आलंय. ही घटना द गोट लाईफ चित्रपटासारखीच घडली आहे. कसं केरळमधील एका तरुणाला नोकरीच्या आमिषानं बोलावलं जातं आणि वाळवंटात शेळ्या मेंढ्या सांभाळायला लावतात. घरी पत्नी आई त्याची वाट पाहत राहते, मात्र त्या ठिकाणी त्याला प्रचंड मारहाण केली जाते, यातना दिल्या जातात. आता बीडमधील एका तरुणानं मित्राला फोन केल्यानंतर ही घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर आमदार धनंजय मुंडेंनी या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय. या व्हिडिओतून पाहूयात की धनंजय मुंडेंनी पत्र लिहून काय मागण्या केल्या आहेत. गोल्डन ट्रायंगल मध्ये किती तरुण अडकलेत, तरुणांना वाचवण्यासाठी सरकार काय करतंय आणि काय करू शकते. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. महाराष्ट्रातील 25 तरुणांना चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवण्यात आलंय. कुणाला थायलंड तर कुणाला म्यानमारमध्ये नोकरी असल्याचं सांगण्यात आलंय. सर्व तरुणांना तिथे बोलवण्यात आलं आणि त्यांना म्यानमार थायलंड सीमेवरील कुख्यात गोल्डन ट्रायंगल परिसरात ओलीस ठेवण्यात आलंय. बीडमधील एका तरुणानं केलेल्या कॉलमुळे थायलंड आणि म्यानमार सीमेवर मोठ्या पगाराचा आमिष दाखवून आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी तस्करी करणाऱ्या एका क्रूर रॅकेटचा पर्दाफाश झालाय. या आंतरराष्ट्रीय छळछावणीत महाराष्ट्रातील 20 ते 25 तरुणांसह भारतातील तब्बल 700 ते 800 तरुणांना ओलीस ठेवून त्यांच्याकडून बंदुकीच्या धाकावर सायबर गुन्हे करून घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची राज्याचे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवन येथे भेट घेतली आहे. केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या तातडीच्या मदतीनं या सर्व तरुणांची म्यानमारमधून सुखरूप सुटका करावी अशी आग्रही मागणी मुंडे यांनी एका लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटची पाळंमुळं बीड जिल्ह्यातून समोर आली आहेत. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील नांदुरघाट येथील रहिवासी असलेल्या स्वप्नील काळुंके या सुशिक्षित तरुणाला IT क्षेत्रात मोठ्या पगाराची नोकरी देण्याचा आमिष दाखवण्यात आलं. मात्र त्याला थायलंडला नेण्याऐवजी म्यानमार आणि थायलंडच्या सीमेवरील गोल्डन ट्रायंगल या कुप्रसिद्ध आणि दुर्गम भागात असलेल्या एका छळ छावणीत डांबून ठेवण्यात आलं. स्वप्नील प्रमाणेच महाराष्ट्राच्या विविध भागातील आणि देशातील शेकडो तरुणांना तिथं ओलीस ठेवण्यात आलं असून त्यांच्याकडून अत्यंत अमानुष छळ करून आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर गुन्हे आणि वित्तीय फसवणुकीची कामं जबरदस्तीनं करून घेतली जात आहेत. या प्रकरणी बीड सायबर पोलिसात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून प्रकरणाचं गांभीर्य पाहून देशाच्या गुप्तचर यंत्रणांनीही आता या तपासात उडी घेतली आहे. तरुणांना दिलेल्या माहितीनुसार या आंतरराष्ट्रीय छळछावणीतील परिस्थिती अत्यंत भयानक आणि मरण यातना देणारी आहे. जर एखाद्या तरुणानं सायबर गुन्हे किंवा फसवणुकीचे फोन करण्यास नकार दिला तर त्याला अमानुष शारीरिक यातना दिल्या जातात, विजेचे झटके दिले जातात आणि कित्येक दिवस उपाशी ठेवलं जातं. ओलीस ठेवलेले हे तरुण सध्या मृत्यूच्या धाडेत असून तिथून सुटका करून घेण्यासाठी आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्राणांची बाजी लावतायत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि बोगस कंपन्यांच्या नावानं जाळं विणून हे आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवलं जात असल्याचं उघड झालंय. काय झालं तर म्हणला? इथं 500 ते 600 पोरं आम्ही अडकून आहेत. एकदम पहिल्यांदा काय झालं माहितीये का मला म्हणजे घरीच बसलो होतो. मला व्हॉट्सअपला मेसेज आलता असं असं काम आहे म्हणून, हॉटेलमध्ये काम आहे, ते ऍनिमेशन डिझायनर आहे ना मी, सोशल मीडियाचं हँडलिंगचं काम आहे. म्हणलं थायलंड मध्ये बँकॉकला हे केलं. बँकॉकला आलो मी. बँकॉकला आल्यानंतर एक गाडी आली नाही. गाडीमध्ये आलं की गाडीमध्ये त्यांना बसवलं. गाडीमध्ये बसवलं की डोक्याला गन वगैरे लावून सगळं पासपोर्ट वगैरे A to Z गोष्टी काढून ठेवलं. काय बोलताच आलं नाही. मग तसंच हे करत करत 2-3 दिवस ट्रॅव्हलिंग करत त्यांना म्यानमारला आणलं इलिगल म्हणजे जंगलातून ह्याच्यातून झुडपातून असं म्यानमार मध्ये आणलं आणि म्यानमार मध्ये आणून इथं आणून काम करून घेतलं. ऑनलाईन स्कॅमचे वगैरे काम करायला होते. तर असं काम जर नाही केलं तर आणतात, जेवाय देत नाही तर करंट देतात, डायरेक्ट बंदुकीत येतात. किती पोराला तर मारून टाकलंय. महाराष्ट्रातले किती बिहारचं पोरग होतं ते. महाराष्ट्रातले किती पोरं असतील? महाराष्ट्रातले इथं 20 ते 30 पोरं आहेत. संगीताच्या ह्याच्यावर मी त्यांचे पासपोर्ट पाठवलेले. बरोबर, ठीक आहे, चालतंय.
बघू आपण करू काहीतरी मदत, बोलतो मी वरी. हा, आणि ऐक ना, माझा मोबाईल वगैरे काही हे करत जाऊ नको. मी कॉल करत कॉल उचलत जा, ठीक आहे. चालतं. आणि समज मी जर कॉल केला ना, आधी शिवी जर दिली हा आई माझ्यावर, हा तरच म्हणजे असं समज की मी बोलायला लागलो मग एकदम म्हणजे ऑनेस्ट. बर बर समज असं जर काय बोलन तुला थोडा विषय झालं का, असं बोलायला लागलो मी, बोललो हा हा काय झालं असं तसं, तर डायरेक्ट असं बोलू नको हे विषय, बर बर म्हणजे माहित नसल्यासारखं कर. चालतंय. ठीक आहे चालतंय, काळजी करू नको. बघू आपण. फोटो वगैरे पाठवतो सगळं, चालतंय. कसं आणलं होतं कसं नाही सगळं. लय पोर येत रे, डायरेक्ट मारून टाकतात कोणाला जर काय झालं. तिथली एम्बसी वगैरे त्याला काय नाही काय नाही आता कुठे ह्याला बँकॉकला आहेत का म्यानमारला का? आता कुठे म्यानमारलात का बँकॉकला? तुला करंट लोकेशन पाठवतो, थांब फक्त 10 मिनिटच माझ्याकडे मोबाईल आहे. म्यानमार मध्ये इलिगल आणलंय आम्हाला, आणि बँकॉक आणि म्यानमारच्या एका बॉर्डरला आहेत आम्ही. मेसोटी मेवाडी हे ते जवळ आहे इथून. चाल ठीक आहे, बघू एकदम आपण. जंगलामध्ये, तर आम्हाला पण लोकेशन माहित नाही तर काय, सिम कार्ड चलत नाही काय नाही काय नाही. ठीक आहे चालतंय, जाऊ, काळजी घे, बघू काढू काहीतरी मग. एरिया आहे. हा हा या समस्येचं गांभीर्य अधोरेखित करताना आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारनं केंद्र सरकार, केंद्रीय गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाशी तातडीनं संपर्क साधून म्यानमार व थायलंड सरकारच्या राजनैतिक पातळीवर दबाव आणावा आणि या तरुणांना मायदेशी आणण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी विनंती त्यांनी केली आहे. यासोबतच महाराष्ट्रातील निष्पाप तरुणांना मोठ्या पगाराचं आमिष दाखवून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची मानवी तस्करी करणाऱ्या स्थानिक एजंटांचं मोठं जाळं राज्यात सक्रिय असून या एजंटांचा तातडीनं शोध घेऊन त्यांच्यावर मोक्कासारखा अत्यंत कठोर कायदेशीर कलमान्वये कारवाई करण्याची मागणीही त्यांनी पत्रात केली आहे. धनंजय मुंडे यांच्या या निवेदनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीनं दखल घेतली असून गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्याचे आदेश दिलेत अशी माहिती समोर आली आहे. तर बीड पोलिसांनी या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय गांभीर्य पाहून तातडीनं केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि म्यानमारमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्याची माहिती आहे. देशाच्या गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा म्यानमार सरकारच्या मदतीनं या तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत अशी देखील माहिती समोर आली आहे. आता या तरुणांची सुटका कधी होते आणि कशी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.